तर काल आणि परवाच्या पिरियडला आपण भारतीय आणि पाश्चात्य साहित्यिकांच्या व्याख्या पाहिल्या. आज साहित्यातील सूचकता या मुद्द्यावर चर्चा करू आणि मग साहित्याचं स्वरूप आणि त्यातील कलात्मक सौंदर्य या दोन मुद्द्यांवर चर्चा करूया. तर साहित्याचे जे महत्वाचे वेगवेगळे घटक आहेत त्यात जी वेगवेगळी लक्षणं सांगितलेली आहेत त्यामध्ये साहित्यातील सूचकता हा एक हे अत्यंत महत्वाचं विशेष साहित्याबद्दल सांगितलं जातं. सूचकता म्हणजे एखादी गोष्ट सुचवणे. सूचकता म्हणजे साहित्यातून एखादी गोष्ट सूचित करणे. म्हणजे जसं तुम्ही आता रामदास स्वामींचे वेगवेगळे बोध सांगत असतात ना नेहमी, तर त्यातून तो बोध सांगत असताना त्या दासबोधामधली एक रचना आपण घेतलेली असते आणि त्या माध्यमातून आपल्याला काय अर्थ प्रतीत होतो तो आपण समोरच्याला सांगत असतो. तर याला सूचकता म्हणतात. म्हणजे प्रत्यक्षरित्या जे शब्दांनी लिहिलेलं असतं त्या पलीकडचं सांगण्याचं सामर्थ्य, त्या पलीकडे जाऊन एक वेगळा अर्थ सांगण्याचं सामर्थ्य ज्या साहित्यामध्ये असतं त्या सामर्थ्याला, त्या वैशिष्ट्याला सूचकता असं म्हटलं जातं. साहित्याची सूचकता हा ललित साहित्यातील कलात्मक अनुभवाचा एक महत्वाचा विशेष आहे. या विशेषामध्ये सर्व स्पष्ट करून सांगण्यापेक्षा कलेचा भर नेहमी सुचवण्यावर असतो. सूचकतेचे महत्व पाश्चात्य संस्कृत मीमांसकांनीही मानलेले आहे. म्हणजे पाश्चात्य मीमांसकांनी पण सूचकतेला महत्व दिलेलं आहे आणि भारतीय मीमांसकांनी पण सूचकतेला महत्व दिलेलं आहे. ललित साहित्य कृतीचे जे अनेक अर्थ संभवू शकतात ते त्यामागील अनुभवाच्या ठिकाणी बसणाऱ्या सूचकता या विशेषामुळेच. कारण सूचकतेमुळेच त्या ललित साहित्य कृतीमध्ये जे कवीला किंवा लेखकाला, कथा लेखकाला, कादंबरीकाराला जे सांगायचं आहे ते अत्यंत सूचकपणे त्याने ते सांगितलेलं असतं आणि त्याने लिहिलेल्या शब्दांचा वेगळा अर्थ, त्याने लिहिलेल्या शब्दांचा एक शब्दांच्या पलीकडला जो सर्वसामान्य वाचकाला समजणार नाही किंवा समजत नाही असा अर्थ सांगण्याचं काम या सूचकतेमुळे शक्य होते. ललितेतर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवामध्ये अशी लवचिकता, अनेकार्थता आली तर तिथे अर्थप्राप्ती होत नाही. ललितेतर साहित्यामध्ये निश्चित असा अर्थ अपेक्षित असतो. ललितेतर साहित्य आणि ललित साहित्य. ललित साहित्य म्हणजे काय, तर जे साहित्य सौंदर्याची निर्मिती करतं, जे साहित्य सुंदर अशा आठवणी, सुंदर अशा प्रसंगांना वर्णन करतं ते साहित्य. तर तिथे निश्चित असा अर्थ आवश्यक असतो. आता ही जी साहित्यातली सूचकता आहे ती कशा प्रकारे येते पहा. तर ही सूचकता 4 वेगवेगळ्या प्रकारांमधून आपल्याला साहित्यामध्ये पाहायला मिळते. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक सूचकता, दुसरा कथनात्मक सूचकता, तिसरा आशयात्मक सूचकता, चौथा अनुभवात्मक सूचकता. असे 4 प्रकार आपल्याला सूचकतेचे पाहायला मिळतात. आता वर्णनात्मक सूचकता म्हणजे काय, तर साहित्याची सूचकता ही मुख्यतः शब्दांमधून जाणवते. साहित्यकृतीतील शब्द, निवेदन, संवाद ही रोजच्या बोलण्यासारखी वाटतात पण ते तसे नसतात. साहित्याची भाषा जाणीवपूर्वक निवडलेली असते. त्यातील शब्द काहीतरी साधण्याच्या किंवा सांगण्याच्या हेतूने आलेले असतात. साहित्यातील शब्द हे काहीतरी सांगण्याच्या किंवा साधण्याच्या हेतूने आलेले असतात.
त्यात केवळ एखाद्या प्रसंगाचे किंवा व्यक्तीचे वर्णन केलेले नसते. प्रत्यक्ष काही सांगण्यापेक्षा त्यांचा भर सुचविण्यावर अधिक असतो. शब्दांच्या पलीकडचे काहीतरी सूचित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वर्णनांपेक्षा सूचन महत्वाचे असते. नटसम्राट या नाटकाचं उदाहरण आपण घेऊ पहा. वर्णनापेक्षा सूचन महत्वाचं. नटसम्राट या नाटकामध्ये बेलवलकरांचा एका दिवसाच्या वागण्या बोलण्याचा तपशील नाही, त्यांच्या पोशाखाचा तपशील नाही, तरी आपल्याला बेलवलकरांची व्यक्तिरेखा ही परिचयाची होते. व्यक्तिरेखा ही डोळ्यांसमोर उभी राहते. कारण या नाटकामध्ये ज्या पद्धतीनं आप्पासाहेब बेलवलकरांचं चित्रण केलेलं आहे, आपोआपच एक वयस्क गृहस्थ आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणजे काय की बाह्य तपशिलापेक्षा त्यांच्या भावभावनांचे चढ उतार, त्यांचे मनोधर्म परिचित होणं जास्त महत्वाचं असतं. तेच या साहित्यामध्ये सूचित झालेले असतात. कोणत्याही साहित्यकृतीमध्ये येणारा तपशील हा निवडक, वेचक व नेमका असतो. याच्या आधारेच लेखक व्यक्ती व प्रसंगांना साकार करून तपशील सूचकपणे मांडतो. म्हणजे ती जी व्यक्तिरेखा आहे ती ज्या पद्धतीनं बोलते, ज्या पद्धतीनं वागते, ज्या पद्धतीनं त्या व्यक्तिरेखेचे हावभाव आहे, त्याच्यानुसार ती व्यक्तिरेखा कोणत्या वयाची आहे किंवा ती व्यक्तिरेखा कशी दिसते हे वाचकाच्या लक्षात येतं. हे नाटकाच्या वाचण्याच्या प्रक्रियेतून सांगतोय मी तुम्हाला. नाटक प्रत्यक्ष पाहत असलो तर गोष्ट वेगळी आहे. नाटक पाहत असलो तर आपल्याला त्या नाटकामधल्या प्रत्यक्ष दृश्यांच्या आधारे आपल्याला ती व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येईलच. परंतु नाटक नुसतं वाचायचं म्हटलं तर इथे मात्र तपशिलाच्या अडचणी नाटकाच्या संहितेमध्ये येतात. कारण नाटकाच्या संहितेमध्ये पात्रांचा व्यक्तिगत तपशील दिलेला नसतो. म्हणजे पात्रांचे हावभाव त्याच्यामध्ये दिलेले असतात, परंतु व्यक्तिगत तपशील नसतो की हे पात्र कसं दिसतं आहे, त्याच्या भरदार पिळदार मिशा आहेत किंवा ते पात्र जाडजूड आहे, ते रंगानं काळं आहे. म्हणजे या पद्धतीचा असा काही तपशील नाटकाच्या संहितेमध्ये पाहायला मिळत नाही. तो त्या नाटककाराला, म्हणजे ज्याने ते नाटक लिहिलंय त्या लेखकाला त्या नाटकातल्या पात्राच्या तोंडी असलेल्या संवादामधून आपोआपच हा तपशील बाहेर काढावा लागतो. पण कसा? सूचकपणे. आता ही झाली वर्णनात्मक सूचकता. आता कथनात्मक सूचकता कशी असते पहा. वाचकाच्या रसिकतेला आव्हान देतील अशा अनेक कोऱ्या जागा साहित्यकृतीमध्ये असतात. अशा जागा रामायणात व महाभारतात आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील अनेक प्रसंगांवर व अनेक व्यक्तिरेखांवर साहित्यकृती रचल्या गेल्या आहेत. त्यातील कथनातून जे सूचित होते त्याची नोंद वाचकाला घ्यावी लागते. निसर्गचित्र रेखाटणारी बालकवींची औदुंबर सारखी कविता केवळ निसर्ग चित्रण करून थांबत नाही, तर जीवनविषयक काहीतरी सुचवू पाहते. किंवा तुम्ही कुसुमाग्रजांची ती अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा किनारा तुला पामराला, ही सागरास नावाची एक कविता आहे. ती कोलंबसचं गर्वगीत नावाची एक कविता आहे. तर ती कविता जर आपण पाहिली तर मानवी इच्छा आकांक्षांना अंत नसतो. समुद्राला तरी अंत आहे, परंतु मानवी इच्छा आकांक्षांना अंत नाही, असं सुचवणारी ती कविता आहे. ती कोलंबस नावाच्या एका व्यक्तिरेखेवर आधारित कविता आहे. तो कोलंबस हा जग जिंकायला निघाला होता, त्याच्या त्या समुद्री सफरी दरम्यानची ती कविता आहे. तर बालकवींची औदुंबर कविता सुद्धा ही फक्त निसर्ग चित्रण करत नाही, तर जीवनविषयक काहीतरी सुचवते. तसंच थँक्यू मिस्टर ग्लाड यामधील, म्हणजे ही जी कादंबरी आहे त्यात ग्लाड नावाची जे व्यक्तिरेखा आहे ती त्याची बदलती मनोवृत्ती त्याच्या कादंबरीभर विखुरलेल्या तपशिलातून सूचित होते.
साहित्यात सगळ्याच गोष्टींचा उलगडा करता येत नाही. लेखकाला या साहित्यातल्या सगळ्या गोष्टींचा उलगडा नाही करता येत. मी सूतपुत्राला वरणार नाही असं द्रौपदी का म्हणाली? महाभारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तिने मी सूतपुत्राशी लग्न करणार नाही असं म्हटलं होतं. भीष्माचार्याने पांडवांचा पक्ष उघडपणे का घेतला नाही? या घटनांशी त्या त्या व्यक्तिरेखांचा जो स्वभाव विशेष गुंतलेला असतो त्याची उकल शब्दांच्या माध्यमातून करता येत नाही. कारण भीष्माचार्याचं किंवा द्रौपदीचं किंवा श्रीकृष्ण बघा, श्रीकृष्णाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, सगळ्या घटना माहिती होत्या, तरी त्याने कौरवांना थांबवलं नाही किंवा पांडवांना थांबवलं नाही. जे घडणार आहे ते त्याला कळत होतं पण त्याने सांगितलं नाही. असं का केलं? तर ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर रामायणात किंवा महाभारतात आपल्याला मिळणार नाही. ते उत्तर त्या व्यक्तिरेखांच्या स्वभाव दर्शनामध्ये आपल्याला मिळतं. त्या व्यक्तिरेखांच्या जीवनामधला भूतकाळ आपल्याला जर माहित असला तर त्या व्यक्तिरेखांचं स्वभाव जर आपल्याला माहिती असला, त्या व्यक्तिरेखांची सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, घटना, प्रसंग हे जर आपल्याला माहिती असलं तर आपण त्यातली सूचकता नेमकेपणाने ओळखू शकतो. अशा वेळी साहित्य कृतीला कथनापेक्षा सूचकतेचा आश्रय घ्यावा लागतो. हेच सूचकतेचं सामर्थ्य साहित्य कृतीचं सौंदर्य वाढवत असतं. ही झाली कथनात्मक सूचकता. आता आशयात्मक सूचकता. सूचकतेला संस्कृत साहित्य शास्त्रामध्ये ध्वनी अशी संज्ञा आहे. सूचकतेला संस्कृत साहित्य शास्त्रामध्ये काय म्हटलं जातं? ध्वनी. काव्यस्य आत्मा हा ध्वनी असे या ध्वनीला म्हणजे सूचकतेला आत्म्याचं स्थान संस्कृत साहित्य शास्त्रकारांनी दिलेलं आहे. म्हणजे काव्य हा ध्वनीचा आत्मा आहे. सॉरी, काव्याचा ध्वनी हा आत्मा आहे असं या संस्कृत साहित्य शास्त्रकारांना म्हणायचं आहे. आशयात्मक सूचकतेच्या संदर्भात गोविंद बल्लाळ देवल यांचं जर आपण नाटक पाहिलं, संगीत शारदा नावाचं ते नाटक आहे. या नाटकाचं जर आपण कथानक वाचलं किंवा हे नाटक जर आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की शारदा नाटकाच्या दुसऱ्या प्रवेशामध्ये ती जी नाटकाची नायिका आहे शारदा, ती उभी आहे आणि तिला मागून पाहणारी तिची मैत्रीण इंदिरा काकू समजते. आता ही इंदिरा काकू कोण? तर ती शारदाची आई. आता ही जी नायिका आहे ती वयाने लहान आहे, कमी वयात तिचं लग्न झालेलं आहे आणि मागून पाहिल्यावर ती तिच्या आईसारखी दिसायला लागली असं संवादातून व्यक्त होतं. पण तिथे खऱ्या अर्थानं काय व्यक्त करायचं आहे तर शारदाच्या वाढत्या वयाची सूचना प्रेक्षकांना द्यायची की शारदा आता मोठी झाली, वयस्क झाली, समजदार झाली. हे लेखकाला सूचित करायचं आहे. पण ते सूचित करताना तो त्या शारदेला इंदिरा काकूची उपमा देऊन करतो. यावरून शारदेचं वाढतं वय म्हणजे वय वाढलेलं आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येतं. नाटकातील जरडबाला विवाह समस्येच्या संदर्भात या सूचनाला असलेलं महत्व इथं सहजपणे लक्षात येतं. सूचकतेचं आशयात्मकतेच्या संदर्भात असलेले सामर्थ्य या प्रकारचे असते. त्यामुळे आशयात्मक सूचकता सुद्धा फार महत्वाची मानली जाते. आता अनुभवात्मक सूचकता, सूचकतेचा शेवटचा हा प्रकार, अनुभवात्मक सूचकता. आता साहित्य हे काय आहे तर साहित्य हे आपल्या म्हणजे लेखकाच्या अनुभवाचाच मांडणी आहे, त्याच्या अनुभवाचीच मांडणी आहे. साहित्य हे अनुभवाचा प्रत्यय आणून देत असते. ते अनुभवाचे कलात्मक दर्शन घडवीत असते, अनुभवांचे वर्णन करीत असते. साहित्य कृतीमधील भावार्थ ध्वनित करणारे शब्द अनुभवांचे सौंदर्यपूर्ण दर्शन घडवू शकतात. ज्या साहित्य कृतीमध्ये
सूचनांचं सामर्थ्य अधिक प्रमाणात असते त्या साहित्यकृतीच्या परत परत केलेल्या वाचनाने ती साहित्यकृती प्रत्येक वेळी अनुभवाचा एक वेगळाच प्रत्यय आणून देते. म्हणजे बघा की दासबोधांमधले जे एक एक कडवं जर तुम्ही वाचलं तर प्रत्येक वेळी त्या कडव्याचा, त्या 2 ओळींचा वेगळाच बोध आपल्याला सापडतो. किंवा ज्ञानेश्वरीतली एक एक ओवी, त्या ओवीमध्ये खूप वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत. किंवा तुकारामांचे अभंग, किंवा एकनाथांची भारुड, किंवा संत जनाबाईंचे अभंग, किंवा आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कविता तुम्ही पहा. त्या कवितांचा अर्थ दरवेळी आपल्याला वेगळा वाटतो. त्या कवितांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या अभंगांमध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या ओव्यांमध्ये इतकं सामर्थ्य आहे की त्यांच्यामधला अर्थ दरवेळी आपण जेव्हा जेव्हा ते वाचू तेव्हा तेव्हा आपल्याला दरवेळी नवीन अर्थ समजतो. इतकी सूचकता त्या साहित्यामध्ये दडलेली आहे. त्यामुळे साहित्यकृतीच्या परत परत केलेल्या वाचनाने त्या साहित्यकृतीतून दरवेळी नवा अर्थ आपल्याला मिळत असल्यामुळे अनुभवाचा एक वेगळाच प्रत्यय वाचकाला येत जातो. साहित्यकृतीमधील ही सूचकता वाचकाच्या कल्पना शक्तीला खाद्य पुरवित असते, त्याच्या कल्पना शक्तीला जागृत करते. लेखकाच्या शब्दांमधून व्यक्त होणारी ही भाववलये त्याचे मन उलगडू लागतात. एखाद्या काचेच्या गोलकात वेगवेगळ्या प्रकारचे कलात्मक आकृती संघ दिसू शकतात. त्याचप्रमाणे साहित्यकृतीमधील त्याच शब्दांमधून आणि त्याच रचनांमधून वाचकाला जीवनविषयक अनेक प्रकारचे संदर्भ जाणवू लागतात. म्हणजे एखादा चित्रपट पाहताना, एखादी मालिका पाहताना आपल्याला जसं वाटतं की हा प्रसंग घडलेला आहे, किंवा या व्यक्तिरेखेसारखी व्यक्ती आमच्या कुटुंबात आहे, घरात आहे, शेजारी आहे, गावात आहे, या पद्धतीचा विचार आपण तो चित्रपट पाहताना, मालिका पाहताना करतो. तसंच साहित्याच्या संदर्भातही जे आपण साहित्यकृतीमध्ये वाचत असतो त्या साहित्यकृतीतल्या घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा आपल्याला कुठंतरी आपल्या आसपास जाणवत असतात. त्यामुळे जीवनविषय हे आपोआपच तिथे आपल्या लक्षात येतं. रामायण, महाभारत यासारखी जी महाकाव्य आहेत, ती महाकाव्ये ही या जीवनाच्या कोणत्याही अवस्थांमध्ये, मानवी जीवनाच्या कोणत्याही अवस्थांमध्ये कुतूहलाचा विषय होतात. या सूचकतेमुळेच साहित्याला चिरंतन सौंदर्य मूल्य प्राप्त होत असतं. अशा प्रकारे आपण पाहिलं की साहित्याची सूचकता ही किती महत्वाचा तो एक घटक आहे. लेखक साहित्याच्या मर्यादित कक्षेमध्ये व्यापक आणि सखोल असा जीवनानुभव चित्रित करतो. या सूचकतेमधून लेखकाचे जीवनविषयक सूत्र लक्षात येते. लेखक हा जसा एक कलावंत असतो, तसाच जीवनविषयक तत्वज्ञान व्यक्त करणारा एक द्रष्टा, विचारवंतही असतो. याचा प्रत्यय या सूचकतेमुळे आपल्याला येतो. एकूणच आपल्या साहित्यातील अनुभवाच्या द्वारा, शब्दांच्या आणि मांडणीच्या द्वारा लेखक जीवनाविषयक जाणीवांचे सूचनच जणू करीत असतो. आलं लक्षात तुमच्या साहित्यातील सूचकता? आता कलेची जी निर्मिती आहे किंवा साहित्याचे जे आता आपण घटक म्हणजे पाहिले व्याख्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, तर या साहित्याच्या स्वरूपाचा विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आनंद देण्याचे सामर्थ्य, आत्माविष्कार
कलात्मक सौंदर्य, कला निर्मिती, मानव निर्मिती या घटकांना त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे. साहित्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते सर्वांना आवडतं. त्याची गोडी ही सार्वजनिक स्वरूपाची असते. साहित्यामध्ये मानवी व्यवहार असतो. शास्त्रीय वाङ्मयात हे स्वरूप आढळत नाही. ही सार्वजनिक गोडी असते. म्हणूनच तर आपल्याला एकच प्याला हे नाटक आवडतं. त्याचबरोबर सामान्य वाचकाला देखील हा आनंद लुटता येतो. कारण साहित्याचा आनंद लुटण्यासाठी पूर्वज्ञानाची आवश्यकता भासत नाही. साहित्यातून जे आवाहन केलेलं असते ते विश्वात्मक स्वरूपाचे असते. ज्ञानी माणसाला जसे ते साहित्य प्रतीत होते त्याचप्रमाणे अज्ञानी माणसाला देखील ते प्रतीत होते. रामायण महाभारतातील कथा या ज्ञानी माणसाप्रमाणेच अज्ञानी माणसाला भावतात. रामाचा वनवास, सीतेच्या विरह दुःखाचे वर्णन, भरताचा भ्रातृभाव, सीतेला भोगाव्या लागणाऱ्या यातना आणि तिचे अग्निदिव्य हे सर्वांनाच आवडतं. साहित्यामधून प्रामुख्याने भावनांना आवाहन केलेलं असतं. म्हणूनच ते आपल्याला सगळं आवडतं. कारण राम, भरत, सीता हे पात्र आपल्या भावनांच्या अत्यंत जवळ असलेली पात्र आहे. बौद्धिक अंगापेक्षा इथे भावनिक अंग हे प्रमुख असतं. या भावनांमध्ये विविधता असते आणि या भावनांमध्ये मानवी मनावर परिणाम घडविण्याचे सामर्थ्य असते. हॅमलेटला पडलेला टू बी ऑर नॉट टू बी हा प्रश्न आठवून पहा. त्याच्या मनातील द्वंद्व, त्याच्या मनात होणारी उलघाल आपल्या सहानुभूतीचा विषय होऊ शकते. बघा तुम्ही शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकामधला जगप्रसिद्ध ती ओळ आहे, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. तुम्ही जर ते वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की साहित्य हे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की साहित्य हे नवनिर्माणक्षम आहे. साहित्य काहीतरी नवीन तयार करते, करू शकते. जीवनातल्या विविध भावनांचं दर्शन जर साहित्यामध्ये झालं तरच तिथे नवनिर्मिती शक्य होते. पु ल देशपांडे यांचं नाटक पहा तुम्ही, तुझे आहे तुझपाशी, ते पण नवनिर्मितीचं द्योतक आहे. समाजात नित्य आढळणाऱ्या वेगवेगळ्या प्रवृत्तींची माणसं या नाटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं एक वेगळंच दर्शन आपल्याला घडतं. सूचकतेबरोबरच व्यापकता हे सुद्धा साहित्याचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्या कलाकृतीत जीवनाचा जितका भाग चित्रित केलेला असेल ते त्या कला अधिक वाढते. ह ना आपटेंच्या पण लक्षात कोण घेतो अथवा वज्राघात या कादंबरीत असा प्रयत्न आढळतो. डॉक्टर श्री व्य केतकर यांच्या गोंडवनातील प्रियमवधा या कादंबरीमध्ये सुद्धा असंच जीवन दर्शन केलेलं आहे. साहित्यातून प्रत्येक आस्वादाच्या वेळी त्याचे नवे रूप आपल्या समोर येते. तो एक कुतूहलाचा विषय ठरतो. शेक्सपियरच्या शोकांतिका हा प्रत्येक रसिकास आणून देतात. बालकवींच्या औदुंबर या कवितेतून प्राध्यापक दी के बेडेकरांना एका बैरागी पुरुषाची प्रचिती येते, तर दुसऱ्या एका समीक्षकास तो प्रियकर आहे असं वाटतं. शास्त्रज्ञाने लावलेला एखादा शोध यातही नवनिर्माण शक्ती असते. पण प्राध्यापक वाल कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे न्यूटनची कल्पना शक्ती आणि शेक्सपियरची कल्पना शक्ती यांच्यामध्ये फरक आहे. कारण उभय शक्तींच्या प्रक्रियेत, त्यांच्या कार्यपद्धतीत व त्यांच्या प्रयोजनात फरक आहे. साहित्याचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे गंभीरता. ही गंभीरता मानवाला प्राप्त झालेली बाह्य परिस्थिती आणि तिच्याशी त्याचे असलेले संबंध यावर अवलंबून असते. पण हा बाहेरचा झगडा काही आज इतका प्रभावी नाही. मानवाच्या मनातील झगडा हा आज अधिक वाढलेला आहे आणि या गुणांचा प्रत्यय
अंतरंग दर्शन घडविणाऱ्या कलाकृतीतून येतो. तर बघा, आता साहित्यातून सर्वच गोष्टी काही स्पष्टपणे मांडल्या जात नाही, पण सूचकता हे साहित्याचं वैशिष्ट्य आहे. साहित्यिक हा काही गोष्टी सांगायच्या राहू देतो, सूचकतेच्या माध्यमातून त्या गोष्टी वाचकापर्यंत पोहोचत असतात. साहित्य हे व्यक्तिनिष्ठ आहे, त्यामुळे साहित्यामध्ये व्यक्ती सापेक्षतेचाही प्रत्यय येतो. प्रत्येक लेखकाचा विशिष्ट असा दृष्टिकोन असतो आणि तो दृष्टिकोन त्या कलाकृतीतून अपरिहार्यपणे व्यक्त सुद्धा होतो. मर्ढेकरांची विफलता, अनिलांचा आणि मुक्तिबोधांचा आशावाद, थॉमस हार्डीचे नैराश्य यांचे दर्शन त्या त्या कलाकृतीतून आपणास घडते. या विविध दृष्टिकोनांचा रसिकास लाभ झाल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित होत असतो. लक्षात? अरे समजलं का? हो सर, तुम्ही पत्रिका देणार होते ना?